नमस्कार मंडळी, गुरुसेवा चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत कालभैरवांची महासेवा. कालभैरवांची महासेवा कशी करायची. आज 12 नोव्हेंबर, आज आहे भैरव जयंती. त्यानिमित्त आपण काही त्यांची सेवा करणार आहोत. तर सगळ्यात आधी आज भैरवजींचा प्रकट दिन आहे, कालभैरवांचा प्रकट दिन आहे. त्यासाठी आपण त्यांची पूजा करणार आहोत. भैरवजींचं चित्र असेल, घरात विग्रह असेल तर त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे. सरसोंचा तेल म्हणजे तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. गुलाब पुष्प त्यांना अर्पण करायचं आहे आणि काही नमकीन आणि काही गोड प्रसाद म्हणून त्यांना अर्पण करायचं आहे. आणि त्यासाठी आपण एक गायत्री, भैरव गायत्री मंत्र आहे, तो आपण त्याचा एक माळा जप करायचा आहे. तो मंत्र असा आहे: ओम काल भैरवाय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो भैरव प्रचोदयात. आणि हा मंत्र म्हटल्यानंतर काही थोडा वेळ आपण मौन धरून थोडा वेळ त्यांचं मनन चिंतन करायचं आहे. त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आणून थोडं ध्यानग्रस्त राहायचं आहे. त्याच्यानंतर आपण 5 माळा त्यांचा एक दुसरा मंत्र आहे, तो 5 माळा मंत्र जप करायचा आहे. तो आहे ओम ह्रीं बम बटुक भैरवाय नमः. हा जप 5 माळा केल्यानंतर पुन्हा भैरवजींची जी काही आपण चित्र ठेवलं आहे, मूर्ती ठेवली आहे, त्याचं पूजा करायची आहे. आणि आज भैरवजींच्या प्रकट दिनानिमित्त आज गाईला आणि कुत्र्यांना जे आपल्या पाळीव असतील, कसे असतील, त्यांना आज काही खाऊ द्यायचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की भैरवजी प्रसन्न होणार आहेत. कालभैरवांची कृपादृष्टी आपल्यावर राहणार आहे. जर कुणाकडे त्यांचं कालभैरव स्तोत्र असेल, कालभैरव अष्टक असेल तर त्याची सेवा आपण करायची आहे. आज त्याचा मंत्र जप करायचा आहे, ते स्तोत्र म्हणायचं आहे. बाजारात आपल्याला कालभैरवांचं पुस्तक भेटतं, छोटंसं असते. त्यांचं ते पुस्तक आणून त्यांचं काय ते कथा आहे, ती कथा वाचायची आहे. आणि आपली पूर्ण सेवा जे काही आपण आज केली आहे ती त्यांच्या चरणी समर्पित करायची आहे. असं केल्यामुळे आपल्याला आपल्यावर भैरवांचा आशीर्वाद राहणार आहे, कृपादृष्टी राहणार आहे आणि आपली मनोवांछित इच्छा पूर्ण करतील असे आपण त्यांच्याकडे विनंती करायची आहे. धन्यवाद.